श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 280. पाठोदा येथे केदार देवळाच्या गुंफेत काही दिवस मुक्काम राहायची भेट. सर्वज्ञांना दुपारचा पूजा वसर झाला. नंतर सर्वज्ञ गुंफेच्या पटवीत ओसरीत थोडा वेळ बसले. सर्वज्ञांनी कोरे वस्त्र पांघरलेले होते. राईयाला केदाराची भक्ती होती. तो देवतेच्या दर्शनाला आला व प्रदक्षिणा घालू लागला. त्याला सर्वज्ञ बसलेले दिसले. त्यावेळी श्रीमूर्तीवरून वस्त्र खाली घसरले. सर्वज्ञांनी ते वस्त्र पुन्हा पांघरले तेव्हा तेथे राईया उभाच होता. त्याने विनंती केली, देवा, आपले अंग उघडे असू द्या व श्रीमूर्तीचे दर्शन घेऊन माझ्या डोळ्याचे पारणे फिटू द्या. अशी राईयाची 3 वेळा विनंती केली. मग समोर आला. सर्वज्ञांना दंडोते घातले. श्रीचरणा लागला आणि बसला. त्याने विचारले, जीजी, सर्वज्ञ राजे आहेत की देव आहेत? सर्वज्ञांनी सांगितले, आम्ही राजेही नाही व देवही नाही, आम्ही भिक्षुक महात्मे आहोत. त्याने म्हटले, नाही जी, सर्वज्ञांचे अंग तालीमीचे आणि कसदार पीडदार. मी अनेक महात्मे बघितले पण त्यांचे शरीर रोडकी आणि दुबळी. त्याने पुन्हा विचारले, जीजी, आपल्याला कोणी आहे की नाही? सर्वज्ञांनी सांगितले, आम्हाला कोणी नाही. त्याने म्हटले, असे कसे होईल जी? मग तो पुढे म्हणाला, मी वामदेव, गुणाकार देव इत्यादी महात्मे पाहिले. माझ्याजवळ गोतमारे नावाचे जाडे होते. ते त्यांनी टाकायला लावले व माझ्या कानाला खडा पिळला व विचारले, का रे, दुःख होते की नाही? मी म्हटले, हो, होत आहे. तर मग जसे तुला दुःख होत आहे ना, तसे त्यांनाही दुःख होते. म्हणून ते जाडे टाकायला पाप रूप उदम सोडायला लावले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.